क्रांतिदिनीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण, विविध कामांचे 10,000 कोटी थकले, ठेकेदार अडचणीत। लातूर जिल्ह्यातील विविध ठेकेदारांची शासनाच्या विविध विभागाकडे सुमारे 10,000 कोटी रुपयांची बिले थकली असून ठेकेदार परेशान झाले आहेत। थकीत बिले न मिळाल्यास 9 ऑगस्ट क्रांती दिनापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा या ठेकेदारांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनातून दिला आहे। सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था, जलसंपदा विभाग, जिल्हा परिषद विभाग, पाणी पुरवठा विभाग, जलसंधारण विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, जलजीवन मिशन, रोहयो, महानगरपालिका, नगरपंचायत, नगर परिषद अशा विविध विभागांची अनेक कामे कंत्राटदारांनी पूर्ण केलेली आहेत व बरीच कामे प्रगतीपथावर आहे। परंतु गेल्या 2 वर्षांपासून कंत्राटदारांची हजारो कोटींची देयके प्रलंबित आहे। यामुळे बँकांचे व्याज, हप्ते, मजुरांचे पेमेंट तसेच बाजारातील उसनवारीवर केलेले व्यवहार पूर्ण होत नसल्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले असून त्यांच्यात नैराश्य येत आहे। थकीत संपूर्ण देयके 8 ऑगस्ट पर्यंत अदा करावीत, अन्यथा क्रांतिदिनी 9 ऑगस्ट पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार असल्याचं निवेदनात म्हटलं आहे। 15 ऑगस्ट पर्यंत देयके न मिळाल्यास त्या दिवसापासून सर्वच ठेकेदार बेमुदत उपोषणास बसतील असं निवेदनात स्पष्ट करण्यात आलंय। मागील महिन्यात सांगली येथील युवा कंत्राटदार हर्षल पाटील यांनी प्रलंबित देयके न मिळाल्यामुळे आत्महत्या केली आहे। लातूर जिल्ह्यात सुद्धा कंत्राटदार आर्थिक अडचणीत आहे, त्यांच्यातही नैराश्य वाढले आहे। यामुळे सांगली येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती लातूर जिल्ह्यातही होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे शासनाने 8 ऑगस्ट पर्यंत थकीत रक्कम कंत्राटदारांना द्यावी असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.